भेटली आता रिटर्न कुर्ल्याला चाललो. कुर्ला का पहिला सिग्नल आहे ना कुर्ल्याचा तिकडे. अरे उम्या मम्मा आलाय. कधी आला रे? आता जाता. गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे आणि दर सॅटर्डे संडे मंडे कृषी किती दिवसांनी दिसत आहे. चला तर दर सॅटर्डे संडे मंडे कृषीचा तायकांडोचा क्लास असतो. तर आता आम्ही क्लासला जायला निघालो आहे. नाश्ता पाणी वगैरे केला आणि आता निघतो इथं. आणि ही काय ड्रेस घालूनच निघते. तिला तिकडे जाऊन नाही घालायचं असं इथेच घालायचं असतं. ए थांब बाबू. तर आज लेट झालं आहे. 11:15 वाजून गेलेत. काका आयकर्स क्लब. चला ए चल बाबू चला. ऐक लेट झाला आज बाबू. 11:15 वाजून गेले किती लवकर. तर 10 मिनिटात आम्ही एकर्स क्लबला पोहोचलो पण 11 वाजलेत बरोबर. चला. आणि हिराज काय कंटाळा आलाय की झोप आली कळत नाही. अय धावत नाही. आलीच तू क्लासला बेटा. आज मला पाहिजे असतं ऊन नाही दिसत आहे. आली सगळी मुलं. चल सर पण आले. जा आतमध्ये गो जा. बॉटल इथे आहे ना मी बसली आहे. तुझा हां पाणी पाहिजे. ओके. तर आत्ताच कृषिकाचा क्लास सुटले आणि आता मी मम्मीला घेऊन जाणार डॉक्टरकडे. तर दर आठवड्याला इंजेक्शन चालूच होतं म्हणजे 2-3 दिवस ॲड करून. आता 1 वीकने बोलवलं आहे चेकअपसाठी. तर आता रिटर्न तिला घेऊन जायचं आहे. परत तिला बोली माझ्यासाठी भाजी घेऊन ठेव. म्हटलं तुला दवाखान्यात ना नेल्यावर तोपर्यंत दुकानं बंद होतील. मग गेल्यावर भाजी करेन. डाळभात वगैरे केलं आहे. चला. त्या दिवशी एक रिक्षा नव्हती. आज लाईनीत रिक्षा आहेत. चल पटकन. हो पुढे पुढे चल पुढे. किती आहेत सुनापट्टी. चल. तर रिक्षा पण भेटली आणि आता इथून निघतोय. चला पुढे झाले. हा नमो करा. तर चुनापट्टीत उतरलो. मम्मी पण भेटली. आता रिटर्न कुर्ल्याला चाललो. कुर्ला का पहिला सिग्नल आहे ना कुर्ल्याचा तिकडे. चल चला. तर मम्मी रस्त्यात भेटली. पटकन रिक्षाने आम्ही कुर्ल्याला पोचलो पण. आणि पहिलाच नंबर आमचा असेल मग खूप गर्दी होते. तर आता डॉक्टरकडून निघालो आहे घरी जायला. तर मम्मीला खाऊ घेते. मम्मीला लुटते कृषीला. चला बापूशाला खाऊ. चला. तर रिक्षा भेटली पटकन. नशीब नाही तर इथे रिक्षा मिळत नाही लवकर. तर आत्ताच घरी आले. हातपाय धुतल्याने लगेच जेवणाला लागली. फटाफट भेंडी कापली. मम्मीला भेंडीची भाजी घ्यायला सांगितलेली. त्यांचा किराणाला जेवायला मस्त पटकन भाजी होती भेंडीची. आणि एकीकडे माझे सकाळचे कपडे पण धुवायचे राहिले ते पण धुवून घेते आता. तर दुपारी आलो. जेवण केलं. थोडा वेळ झोपून घेतलं. आणि आता किरणचेच आमचे मालवणचे ब्लॉग बघत बसलं. थोडा वेळ टाईमपास करतोय. कृषिका आणि मी चाललो आहे परीकडे. खूप दिवस गेलो. तर घरातून आज लवकर निघालो. खूप दिवस किशोरीकडे गेलो नव्हतो. तर आता तिच्याकडे चाललो आहे. आणि शॉर्टकट इथनं निघतो आहे. कृषिकाला आले शॉर्टकट माहिती पडलेत. आईवर येते ना. गेली पण पुढे. चल टाळा आहे. कुठे गेली आहे? हां ठीक आहे. कुठेतरी बाहेर गेली वाटतं किशोरी. बोल परत. मम्माने काय केली? हां तर किशोरी नाही तर तिला बोलली तिचा फ्रेंड आहे वेदांत त्याच्या शॉपवर जाऊया का. तर ती एकदम खुश झाली. चला. हां नाही घेणार. तर वेदांच्या शॉपवर जाणारच होतो आम्ही. तर वहिनी फोन उचलत नाहीत. तर म्हटलं कृषिकाला गार्डनला घेऊन जाऊया. आणि खूप दिवस आम्ही गार्डनला पण नाही गेलो ना बाबू. फोन नाही उचलत बाबू काकी. त्या गार्डनला जाता जाता राहिलो. रस्त्यात मीनाताई भेटल्या म्हणजे
चुलत नणंद भेटली माझी, तर तिच्याशी बोलत बसले तर एवढा वेळ झाला आणि आता चाललो आहे मम्मीकडे. गार्डनचा टाईम निघून गेला आणि ही पण मस्त खेळत बसली तिथे, त्यामुळे लेट झाला 8 वाजले. तर ताईंशी वगैरे बोलले आणि आता चालत पोचले मम्मीच्या इथे. काय बाबू तू दिसतेस का, बघतेस तेवढ्या ह्याच्यामध्ये कुठे दिसणार तू? आईचा फ्लोअर दिसत नाही बाबू, एवढे फ्लोअर आहेत. 19 कुठे आहे? हा बघ आईचा फ्लोअर, पण कोण नाही दिसत आहे असं ना. आम्ही लिफ्ट पण आली, चला चल पटकन चला. सोड 19 ह्याची सायकल आहे. कृषिका गेली पळत घरात. कोण आलंय? अरे उम्या मामा आलाय. कधी आला रे? आता जातास? पाणी जरा थंड. दुपारी तुला नेली डॉक्टर, तिकडून मी गेली डॉक्टरकडे. मला कसं तरी होत होतं. सायकल घेऊन बाहेर गेली. तर मम्मीकडे आले, डायरेक्ट जेवायला बसले. मम्मीने आज चिकन केले, मस्तपैकी जेवते. मला एवढी झोप आली आहे ना, सगळं जेवण झोपावं. तर आत्ताच मम्मीकडे जेवले. मी कधी आली की जेवत नाही, कधीतरी चहा वगैरे पिते, पण आज मम्मीने चिकन केलं होतं. माझ्या मामाचा मुलगा आला आहे म्हणून, आणि तो पण खूप दिवसांनी आला आहे. तर मस्त पोटभर जेवले. तर जरा राऊंड मारते, एकदम पोट माझं एकदम टाईट झाले जेवून. म्हटलं पॅसेजमध्ये जरा राऊंड मारते आणि मस्त हवा लागते इथे. पूर्ण चुनाभट्टी दिसते इथून. तर मम्मीच्या इथून आता मस्तपैकी पोटभर जेवून निघाले. तुम्ही आपण निघाला घरी जायला. चला, तर मम्मीकडून निघालो. रस्त्यातनं बोलत जम्मत करत चालले कृषिका. तर बाबांना विचार, जेवलात का? मी जेवलो. तू कुठे गेलेली? आईकडे गेलेली. आईने तुला काय खाऊ दिला? चिकन. आईला ते काय खाते? काय नाही, काजू. हा खिशात काजू भरले तो. चला, जेवलात? हो जेवलो. चला चल बाय बाय. हां, पप्पाचा फोटो आहे ना. तर आम्ही आशा आजीकडे आलो आहे, आमच्या डोंगरातल्या. हां, निशी काका, आशिष काका सगळे आहेत ना. हां, ते पिकनिकला चालले. चला हां चल. हां बरोबर. तुला आवाज देते बघ कशी. ए आजी, हा जेवण करते. लबाड झाली ती. म्हटलं चल जाता आता जाऊन येऊया. झालं जेवण? चपाती. काजू भरला नाहीत खिशात. मम्मीने, मामीने पाठवले ते थोडेसे. उमे आलेल्या ना. हां, मी मम्मीकडे जेवले आज चिकन. तर आत्ताच वरच्या रूममध्ये आलेले वहिनींशी गप्पा मारत होते, म्हणजे आपल्या ब्लॉगर क्रॉप त्या दादाच्या वहिनी ज्या मिसेस वर्षा. सो त्यांच्याशी मी खूप वेळ गप्पा मारत होती. म्हटलं खूप दिवसांनी फोन आला त्यांचा. फोनवर थोडाफार गप्पा मारल्या. वरच्या रूममध्ये येऊन बसलेली आणि हिचं एकीकडं कसला पण काय पण मिळू द्या, आम्हाला साडी गुंडाळायला खूप आवडते. चादरीची साडी केली हिने आणि आज दिवसभर आराम पण करतो आहे. परत मम्मीलाच खूप दिवसांनी म्हणजे बरं वाटलं की ते औषध पाणी करते. जे डोकऱ्याला अंगाला सूज होती चिकनगुन्यामुळे, तर त्या डॉक्टरचा फरक पण पडला. आणि आता किरणसुद्धा जॉबवरनं आलं आहे, तर त्याला मिल्कशेक हवं आहे करून, कारण का तोही संध्याकाळचं काय जास्त खात नाही. तर आज खूप दिवसांनी मम्मीकडे पोटभर मस्त आहे की चिकन खाल्लं. मम्मीच्या हातचं आवडतं. ह्याच्या आधी आमची आई होती, म्हणजे मोठी आई, तिच्या आईच्या हातचं खायची चिकन. तर आईच्या हातची टेस्टच वेगळी होती आणि मम्मीने केलेलं एकदम मस्त पोटभर जेवून आले. आणि आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जे नवीन असेल ते नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईकसुद्धा करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला बाय, गुड नाईट.